जय हिंद सर्वांना। गणिताला सरावाशिवाय पर्याय नाही असा कोण मायकालल या जगात नाही की त्यानं डायरेक्ट पोलीस भरतीला सुरुवात केली आणि त्याला सगळंच गणित येतं। बरोबर, गणितामध्ये सूत्र पाठ पाहिजेत, बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे। बरोबर, गणित शिकण्यासाठी, गणित सोपं वाटण्यासाठी काय करायला हवं हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ज्यांना गरज असेल त्यांनी बघायचं। बरोबर, टास्क 13वा चालू आहे। जो कोण विद्यार्थी नवीन आहे त्याला जर टास्क पहिल्यापासून पाहायचे असतील तर जायचं कमेंट बघायची, कमेंट मध्ये लिंक टाकलेली आहे। बरोबर, चला सुरुवात करू। पहिला प्रश्न बघा, सूरज एका आठवड्यात 315 रुपयांची बचत करतो व प्रत्येक दिवसाची बचत ही पूर्वीच्या दिवसापेक्षा 5 रुपयांनी अधिक असते, तर तो पहिल्या दिवशी किती रुपये बचत करतो? बरोबर, सूरज काय करतो, एका आठवड्यामध्ये 315 रुपये बचत करतो। 315 करतो, पण बचत करण्याची स्टेप काय आहे? प्रत्येक दिवसाला 5 रुपये जास्त होतात। मग पहिल्या दिवसाची बचत तुम्ही x मानू शकता। बरोबर, x अधिक दुसऱ्या दिवसाची x अधिक 5 अधिक तिसऱ्या दिवसाची x अधिक 10, चौथा दिवस x अधिक 15, त्यानंतर पाचवा दिवस x अधिक 20, सहावा दिवस x अधिक 25, आठवड्यात 7 दिवस असतात, मग सातवा दिवस x अधिक 30 बरोबर 315 रुपये। ही झाली आठवड्याची त्याची बचत आणि तुम्हाला हे असंच सोडावं लागेल। बरोबर, जो कोण एक्स्ट्रा हुशार असेल तो डायरेक्ट काय करेल, 7 आठवड्याचे 7x अधिक 5 आणि 10 15 आणि 15 30 आणि 20 50 आणि 25 75 आणि 30 105 बरोबर 315। हे अधिक आहे, इकडे लिहून वजा करा। 7x बरोबर 315 वजा 105 बरोबर 7x बरोबर 315 म्हणून 105 गेलं, राहिलं किती मित्रा? 210। तर x बरोबर 210 छेदस्थानी 7, 7 1 7, 7 3 21, शून्याला 0, x ची किंमत आली 30। पहिल्या दिवसाची बचत त्याची दादा किती? 30 रुपये, पर्याय क्रमांक 1। दुसऱ्या दिवसाची विचारली तर 30 अधिक 5 करा, तिसऱ्या दिवसाची 30 अधिक 10 करा, चौथ्या दिवसाची 30 अधिक 15। तुम्हाला कुठल्याही दिवसाची विचारली तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा। बरोबर, आज भरतीचा अभ्यास करतोय असं ठरवलंय, फक्त आठवडाभर अभ्यास केला, 9व्या दिवशी सोडून दिला, याप्रमाणे करायचं नाही। कारण भरपूर विद्यार्थी आहेत, तू एकटाच भरती करतो असं काय संदीप नाही। या महाराष्ट्रामध्ये लाखावर विद्यार्थी आहेत, भरतीचा प्रयत्न करतात आणि असे काही विद्यार्थी आहेत जो प्रामाणिक प्रयत्न करतात। तू गल्लीत 2 तास गोट्या खेळतो, 3 तास क्रिकेट खेळतो, 4 तास बोंबलत हिंडतो, 5वा तास 1 तास अभ्यास करतो ना आईरान बापाला काय सांगतो, मी भरती करतो। आई बापाला छान वाटते पोरग भरती करते, भरती करण्यासाठी भावड्या भरपूर लागते। एक गोष्ट लक्षात ठेव, वाघाची कातडी लांडग्याला घातली म्हणून तो लांडगा वाघ होतो का? अजिबात नाही, त्याचं काळीज वाघाचं लागते, एक लक्षात ठेव। आणि पोलीस होण्यासाठी तुला बुडातून भुस्सा पडोस तर पळावं लागतं, हे लक्षात ठेव। बरोबर, पुढचा प्रश्न बघ। एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते, 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते, 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? तर चुकलं, इथं 3 शिल्लक राहत्या, बाकी 3 उरते, हे लक्षात ठेवा। बरोबर, 6 ने भाग दिल्यास बाकी 6 ने भाग दिला बाकी 3 शिल्लक राहिली, 8 ने भाग दिला बाकी 5 शिल्लक राहिली, 9 ने भाग दिला बाकी 6 शिल्लक राहिली। मी पाठीमागे गणितामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा, या दोघांची वजाबाकी किती रे? 3, या दोघांची वजाबाकी किती? 3, या दोघांची वजाबाकी किती? 3। तुम्हाला इथं वजाबाकी सेमच राहिली, लक्षात ठेवा। बरोबर, वजाबाकी किती आली? 3 आली, 3 बाजूला लिहायचं, हे 3 येणाऱ्या लसावी मधून वजा करायचे, भागणाऱ्या संख्यांचा तुला काय करायचा भावड्या? लसावी करायचा आहे। 6चा 8चा आणि 9चा काय कर संदीप्या? लसावी काढ, तुझं काम होऊन जाईल। बरोबर, 3 न भाग, 3 दोन्ही 6, 8 ला आहे असं, 3 त्रिक 9, त्यानंतर 2 ने भाग, बेकबे बेचोक 8, 3 ला 3 आहे असं। बरोबर, आता भाग जात नाही, यांचा गुणाकार कर, 3 दोन्ही
6 गुणाकारामध्ये 4 त्रिक 12 12 सक्क 72 हे 3 नेहमी वजा करायचं. जी वजाबाकी आहे या दोघांची ती नेहमी काय करायची आलेल्या लसावी मधनं वजा करायची. लक्षात ठेव 72 मधनं 3 गेलं 69 भावड्या तुझं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. बरोबर. जर तुला वाटलं सर काय बी म्हणते सर भाडा आणते सर फेकतय तर तू काय कर 69 ला 6 ने भाग बाकी 3 राहिलं. 69 ला 8 ने भाग बाकी 5 राहील. 69 ला 9 ने भाग बाकी 6 राहील. हे लक्षात ठेव. बरोबर. पुढचं गणित बघा. x वर्ग अधिक 4x अधिक 4 भागाकारामध्ये x अधिक 2 भागाकार करायचा. आता एक लक्षात ठेव याची फोड कितीने कितीला गुणल्यानंतर 4 येतं 2 ने 2 गुणाकारामध्ये 2 बरोबर 4 किती मध्ये किती अधिक केल्यावर 4 होतं 2 अधिक 2 4 प्लस पाहिजे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही कंसाचे चिन्ह काय द्या अधिक आहे हे लक्षात ठेव. बघ x अधिक 2 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 2 या दोघाचा गुणाकार केल्यावर x वर्ग अधिक बेदोनी 4x अधिक 2 आणि 2 4 हे तयार होतं. भागाकारामध्ये काय रे x अधिक 2 x अधिक 2 ला x अधिक 2 कॅन्सल. बाकी काय शिल्लक राहील भावड्या भागाकार काय आला x अधिक 2 बाकी काही शिल्लक नाही बाकी 0 आहे. भागाकार x अधिक 2 बाकी 0 उत्तर कुठे आहे भागाकार x अधिक 2 व बाकी 0 पहिलाच पर्याय उत्तर आहे. लक्षात ठेव. ज्याला याची फोड करायला आली त्याला उत्तर आलं याची फोड. बरोबर. या दोन्ही कंसाचं रूपांतर x वर्ग अधिक 4x अधिक 4 होणार आहे. लक्षात ठेव. जर इथं वजा असतं तर तुला एका ठिकाणी x अधिक 2 x वजा 2 असं घ्यावं लागलं असतं हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. x भागाकारामध्ये 35 बरोबर 161 भागाकारामध्ये 115 हा प्रश्न कसा आहे x छेदामध्ये 35 बरोबर 161 छेदामध्ये 115 बरोबर. हे 35 आहे इकडे गेल्यावर काय होईल भावड्या संदीप्या अधिक होणार. मग ते तसंच कर x बरोबर 161 गुणाकारामध्ये 35 छेदस्थानी 115 बरोबर. आता 161 115 एका पाड्यामध्ये येते 23 च्या पदामध्ये 23 5 115 23 7 161 5 7 35 7 गुणाकारामध्ये 7 x बरोबर भावड्या तुझं काय आलं 49 पर्याय क्रमांक 2 आहे तुझं उत्तर. बरोबर. बरीच पोरं अशा प्रश्नाला का घाबरतात पण 5 न जरी भागलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला वाटलं 5 न भागू 5 न भाग स्मॉल संख्येपासून चालू करा काही हरकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. 14 फॅनची किंमत 56,000 रुपये आहे तर अशा 18 फॅनची किंमत किती. आता हे तुला सगळंच मी कुठवर सांगायचं रे बाबा. तुला काहीतरी अभ्यास तुला काहीतरी पाहिजे ना तू काय कर कमेंट कर. आणि कमेंट करायला येतच असणार आहे. तू काय आता लहान तुझं मतदान कार्ड तयार आहे ना तू काय लहान नाही कमेंट कर. बघ बघ वर्गमुळामध्ये 1.44 छेदात x बरोबर 0.1 तर x ची किंमत काय. काय प्रश्न काय म्हणतोय वर्गमुळामध्ये 1.44 छेदस्थानी x याचं उत्तर 0.1 येतंय तर या x ची किंमत काय काय आहे विचार. बरोबर. याचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो जास्त काय झटत बसायचं नाही. बरोबर. पुस्तकी भाषामध्ये जर तुम्ही गेले तर तू या वर्गमुळाचं तू हा सांगतोय इकडं जा इकडं वर्ग दे असं काही करत बसत नाही. डायरेक्ट घ्यायचं वर्गमुळातील संख्या. आता हे पाठच कर हा वर्गमुळातील संख्या छेदस्थानी उत्तराचा वर्ग. उत्तराचा काय रे भावड्या वर्ग. मग आता तुला माहित आहे वर्गमुळात संख्या काय रे 1.44 उत्तराचा वर्ग म्हणजे 0.1 चा वर्ग काय होतंय 0.1 गुणाकारामध्ये 0.1 म्हणजे 0.01 पॉइंट समान आहेत का अगदी समान आहेत. वरी पण पॉइंट सोडून 2 घर खाली पण पॉइंट सोडून 2 घर. मग तयार काय झालं 144 छेदामध्ये 1 म्हणजे 144 हे तुझं फुल अँड फायनल उत्तर पर्याय क्रमांक 3. बरोबर. वर्गमुळातील संख्या छेदात उत्तराचा वर्ग हा फॉर्म्युला वापरला तुला या प्रश्नाचं उत्तर निघून जाईल. ह्या प्रश्न जर पुस्तकी भाषामध्ये गेला
तर तुझा गेम झाला हे लक्षात. बरोबर. भरतीचा बॉम्ब कधी पण पडू शकते. रात्री, अर्ध्या रात्री, निम्या रात्री भरती निघू शकते, पण भरती निघल्यावर संदीप, गंप्या, नम्या तू तयार पाहिजे हे लक्षात ठेव. ताई तू तयार पाहिजे. बरोबर. 1600 मीटर, 800 मीटर जे काय तुमचा इव्हेंट आहे तो तुमचा परिपूर्ण पाहिजे, तयार पाहिजे. बरोबर. भरती निघाल्यावर पुन्हा बूट घालून पुन्हा पळतो, पुन्हा रस्त्याला खड्डे पडून दाखवतो. आता बघतोच. आणि जी पोरं लय टेटा ठेवतात ना, ह्या वेळेस वर्दी माझीच. ठेवा, ठेवण्याबद्दल काय नाही, पण त्याप्रमाणे अभ्यास पण करा. 1600 पळायला जायचं, 400ची एकच प्रिंट मारायची, 1.5 दिवस झोपायचं आणि म्हणायचं वर्दी माझीच. लय नमुने आहेत ह्या भरतीमध्ये. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. जर 7चा घात m-5 बरोबर 343चा दुसरा, तर m ची किंमत काय? बरोबर. प्रश्न काय म्हणतोय, 7चा m-5 हा घात आहे. बरोबर. याची किंमत काय रे भावड्या? 343चा दुसरा. मग बघ, 7चा m-5 बरोबर 343. 7चा कितवा रे? तिसरा घात आहे. खाली यायचं, 7चा तिसऱ्याचा दुसरा आहे असं ठेवायचं. दुसरा घात आहे असं ठेवायचं. घाताचा घात असले काय असते? घाताचे गुणाकार असतो. मग 7चा m-5 बरोबर 7चा 3 दोन्ही 6 या दोघांचा गुणाकार असतो. घाताचा घात असल्यावर घाताचा काय करतात? गुणाकार करतात. किती पण घाताचे घात असू दे भावड्या, गुणाकार केला जातो हे लक्षात ठेव. बरोबर. 7चा 6. आता घात बाजूला काढ भावड्या. m-5 बरोबर 6. m बरोबर वजा इकडे गेल्यावर अधिक होईल. 6 अधिक 5 m बरोबर 11. पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर आहे. बरोबर. याप्रमाणे ज्याला जमलं त्याचं. बरेच विद्यार्थी असं काय दिसले, काय करायचंय काय नाही, बऱ्याच गोष्टी डोकं खांजवते. कारण गणित हा असा विषय आहे, त्याला सराव पाहिजे, त्याला शिक्षणच पाहिजे. तुला बेसिक माहीतच पाहिजे. तुला जर बेसिक माहीत नसेल तर तू वर्दी घालू शकणार. पुढचं तुम्ही म्हणायचं लक्षात ठेवा. बरोबर. पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? असंख्य मुलं काय होतं? पूर्ण वर्ग संख्या कोणती? इथं 625, इथं 625, इथं 625, इथं 625. बऱ्याच पोराला वाटतं हा प्रश्न चुकीचा आहे. का? सगळीकडे 625 दिले, पण वर्गमुळाचे काही नियम असतात. ज्यावेळेस दशांश अपूर्णांकाचा वर्गमूळ असतं किंवा वर्ग असतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्ग संख्या दशांश अपूर्णांकाच्या पुढे घर नेहमी समप्रमाणात असतात हे लक्षात ठेवा. जर ही संख्या असेल दशांश चिन्ह, इथं 2च घर असतील. ही संख्या असेल तर इथं 4 घर असतील. हे लक्षात ठेवा. समप्रमाणात 3, 1, 5 अशी घरं कधी सध्या नसतात हे लक्षात ठेवा. मग इथं काय करायचं? इथं 3 घर आहेत, हा पर्याय कॅन्सल. इथं 2 घर आहेत, ही वर्ग संख्या आहे. इथं 5 घर आहेत, ही वर्ग संख्या होऊच शकत नाही. इथं 1 घर आहे, ही वर्ग संख्या होऊच शकत नाही. 625 25चा वर्ग आहे, पण 6.25 असं असेल तरच ती वर्ग संख्या होऊ शकते हे लक्षात ठेवा. बरोबर. आता बघा, 2.5 गुणाकारामध्ये 2.5 याचं उत्तर काय तर 6.25. याचा वर्ग 6. म्हणजे 625 हे लक्षात ठेवा. हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. दशांश अपूर्णांकाच्या वर्गमूळ ह्याचं जमलं की तुम्हाला सगळं जमलं. बरोबर. इथं सगळी संख्या सारखी दिसते, पण पॉइंट सोडून किती घर वर्गमुळात असतात, वर्गात असतात हे तुला माहित असलं पाहिजे. बरोबर. पुढचा बघ, 74,088 चे घनमूळ काढा. आता बरोबर अशी संख्या दिसली तर विद्यार्थी काय करतो? आता घनमूळ काढायचंय. मग हे कोणत्या संख्येचं घनमूळ आहे? मग तू काय करतो? ह्याचा 3 वेळेस, ह्याचा 3 वेळेस, ह्याचा 3 वेळेस, ह्याचा 3 वेळेस गुणाकार करतो. मग तुला एवढा वेळ आहे का भरतीत? आपले नातेवाईक आहेत का आपल्याला वेळ द्यायला? घे तुला. आणि असं तर भरतीत काही घडतच नाही. टोल वाजला की प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर गोळा केला जातो. त्यामुळे वेळ घरीच तयारी चांगली करायची. त्याचा एक चार्ट मिळतो. बरोबर. घनमूळ काढायचं. जर घनमुळाच्या शेवटी 8 असेल तर घनाच्या शेवटी 2 येतं. हे लक्षातच ठेवायचं आणि हे डोक्यातच ठेवायचं. 2 एकाच ठिकाणी. बरोबर. 2 एकाच ठिकाणी डोळे झाकून 42 पर्याय लिहू शकता. जर काढायचं झालं जर घनमुळाच्या शेवटी 8 असेल तर घनाच्या शेवटी
2 येतं, 2 सापडलं. आता घनमूळ आहे म्हणून 3 घरं सोडायची. म्हणून काय कर भावड्या, 3 घरं सोडून जी संख्या शिल्लक राहते त्या संख्येच्या अलीकडली घन संख्या कोणती आहे? बरोबर. या संख्येच्या अलीकडली 74च्या अलीकडे 64. 64 घनमूळ काय भावड्या 4. इथं देऊन टाक. ही झाली तुझी 42चा घन 74,088 हा येणार हे लक्षातच ठेव. बरोबर. 74,88 चं घनमूळ 42 असणार. याप्रमाणे काढायचं. 8 असेल तर 2 येते, 2 असेल तर 8 येते, 5 असेल तर 5 राहते. या गोष्टी तुला कॉमन आहेत ह्या माहित पाहिजे ते लक्षात ठेव. पुढचा प्रश्न, जर 81 बरोबर 27चा x तर x ची किंमत काय? प्रश्न काय म्हणतोय की 81 बरोबर 27चा x म्हणजे 81 आणि 27चा जो काय घात असेल त्यांची किंमत सेम आहे. मग तुला x ची किंमत काढायची आहे. पर्याय दिले. साधा सोपा आहे बघ. 81 बरोबर 27चा x. आता 81 ची 3चा कितवा घात आहे? 3चा चौथा. 3चा चौथा बरोबर 27 हा 3चा तिसरा आहे. 3चा तिसरा x. बरोबर. आता घात बाजूला घे. पाया समान झाला. घात बाजूला घे. 4 बरोबर 3x. x बरोबर 4 छेदस्थानी 3. ही झाली x ची किंमत. पर्याय क्रमांक 4. ही झाली x ची किंमत. पर्याय क्रमांक 4. घाबरायचं नाही. 3/4 पण आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, हे 4 इकडे घेऊन जातात, पण तसं अजिबात करायचं नाही. 3x ज्या ठिकाणी x असेल तिथली संख्या हलवायची हे लक्षात ठेव. हे डोक्यात घाल. बरोबर. दुसरा कुठला अंक हलवायचा नाही. ज्या ठिकाणी x आहे तीच संख्या बरोबर चिन्हाच्या अलीकड पलीकड घेऊन जायची हे लक्षात ठेव. बरोबर. 3 संख्यांचा गुणाकार 750 आहे व त्या 1, 2, 3 या प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती? बरोबर. आता काय झालंय, 3 संख्या आहेत त्यांचा गुणाकार 750. तुला संख्या दिल्या नाही. संधुल्या, संदीप्या, गंप्या तुला काय करायचंय, त्या संख्या काढायच्या. मग तू कशा काढायच्या? तू तिथं गेला की डोकं खाजवणार का? कारण तुझ्या नजरेसमोरून असे प्रश्न गेलेले नसतात. म्हणून तू इथंच याचा सराव. बरोबर. ते काय म्हणतंय, 3 संख्या माहित नाही पण त्यांचं प्रमाण माहित आहे. प्रमाण काय? 1x गुणाकारामध्ये 2x गुणाकारामध्ये 3x आणि या सगळ्यांचा गुणाकार काय भावड्या 750. मग 1x 2 बेत्रिक 6 3 वेळेस x म्हणून x चा घन बरोबर 750. x चा घन बरोबर 750 छेदस्थानी 6. 6 1 6 शिल्लक राहिलं 1. 6 2 12 शिल्लक राहिलं 3. 6 5 30 125. x चा घन बरोबर 125. घनमुळाचं चिन्ह 125 ला देऊन टाक. x बरोबर घनमुळामध्ये 125 च घन काय रे? घनमूळ 5. x ची किंमत आली 5. तुला x ची किंमत मिळाली. मग पहिली संख्या 1 गुणाकारामध्ये x बरोबर 1. 1 गुणाकारामध्ये x 1 गुणाकारामध्ये 5 बरोबर 5 पहिली संख्या. 2 गुणाकारामध्ये 5 बरोबर 5 2 10 दुसरी संख्या. 3 गुणाकारामध्ये 5 5 3 15 तिसरी संख्या. 5 आणि 10 15 आणि 15 30. तुला त्यांची बेरीज विचारली आहे. बेरीज काय आली भावड्या? 30 आली. हे लक्षात. बरोबर. अगोदर x ची किंमत तुला माहित पाहिजे. तू किती जरी ब्रह्मांड जरी उलट पालट केलं, तू काय जरी म्हणला तरी तुला हे पर्यायावरण पण सुटणार नाही. काय बी कर, तुझ्या मनात येईल ती क्रिया कर. तुला हे कुठून सुटणार नाही. तुला हेच करावं लागलं. लक्षात ठेव. आम्ही जिथं जे करायचे तेच सांगतो. गणित अवघड वाटतंय, गणित शिकायचे, क्लास जॉईन करायचे, प्ले स्टोअरला जायचं. सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप आहे, मोबाईल मध्ये घे. लावायचे असले लाव. मी काय तुझ्या दारात येऊन बसलेलो नाही. बरोबर. फायदा तुझाच होणार आहे. तू जर त्यात प्रत्येक गोष्ट सांगितलेली ती जर फॉलो केली तर 100% वरती तुला मिळणार आहे. बरोबर आहे का? जर वाटलं भरतीबद्दल सगळ्या माहिती पाहिजे तर सूरज तांबारे कॉप्स आपला चॅनल आहे. त्या चॅनलला काय कर, टेलिग्रामला सर्च कर आणि जॉईन हो. फ्री मध्ये टेस्ट मिळतात, फ्री मध्ये नोट्स मिळतात. हे लक्षात ठेव. पुढे बघ. 80 गुणाकारामध्ये 45 इथं आधी काय बघा
इथं अधिक आहे रे, लक्षात ठेवा. 80 गुणाकारामध्ये 45 अधिक 45 गुणाकारामध्ये 120. बरोबर. मी पाठीमागे सांगितलं होतं हे तुम्ही जरी सोडवलं तरी चालते, पण सोडवून दाखवतो. बरोबर. जी संख्या कॉमन आहे ती बाजूला घ्यायची, गुणाकारामध्ये जी कॉमन नाही त्यांची बेरीज करायची. 120 अधिक 80 यांची बेरीज झाली 200. हे 200 इथं घेऊन ये, यानं गुण 45 दोन्ही 90 आणि हे 2 शून्य 9000 तुझं असल उत्तर. जर मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर असलं तर काढून बघ, उत्तर 9000च येणार. बरोबर आहे. उत्तर काय ना 9000च येणार, हे लक्षात ठेव. अशा शॉर्ट मध्ये शिकायचं हे लक्षात. आता हे शॉर्ट मध्ये करायचं कारण काय, तुझा वेळ वाचावा, तुला भरतीमध्ये मार्क मिळावा, हे लक्षात ठेव. पुढे एका व्यासपीठावर 15 पाहुणे आले व प्रत्येकाने एकमेकांसोबत हस्त आंदोलन केलं तर एकूण किती हस्त आंदोलन होते. बरोबर. आता हे आपण शिकलोय त्रिकोणी संख्यामध्ये, हे झालंय चॅप्टर वाईज आपल्या ऍप मध्ये सगळं आहे. बरोबर. 15 पाहुणे, मग काय करायचं, n बरोबर 15. मग सूत्र सांगतो इथं, कारण आपण सूत्र वापरत नाही, पण तुमच्यासाठी सांगतो. n वजा 1 छेदस्थानी 2. मग यांची किंमत 15 गुणाकारामध्ये 15 वजा 1 14 छेदस्थानी 2 बे 7 14 7 35 105 हस्त आंदोलन होतील. पर्याय क्रमांक 3. किती हस्त आंदोलन होतील बावड्या, 105 हस्त आंदोलन होतील. 15 7 105 हे लक्षात ठेव. बरोबर. आपण क्लासमध्ये काय सांगतो, संख्या मागची संख्या छेदात 2. डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे. इथंच 15 गुणाकारामध्ये 14 छेदात 2 बे 7 14 15 7 105 इथंच करायचं. त्याच्यासाठी सेपरेट वही सेपरेट वळ अजिबात नाही. पेपर मध्ये पण जागेवर करायचं. गणिताच्या शेजारी कुठं सोडवलेलं दिसलेलं पाहिजे नाही. किती पण अवघड गणित असू द्या, किती पण, तुमच्या हातात आहे. गणित काय म्हणतंय ज्याला समजलं त्याची वर द्या. प्रश्न काय म्हणते, प्रश्न काय सांगते, संख्या कशी मोडायची कशी तोडायची हे प्रश्न असतात. काही काही प्रश्नांची तर उत्तर जाग्यावर आणि प्रश्नामध्येच असतात, हे लक्षात ठेवा. पुढे एका व्यासपीठावर 17 पाहुण्यांनी प्रत्येकाशी गळाभेट केली तर एकूण किती गळाभेट होतील. हे पण सोपं आहे. तसं संख्या 17 गुणाकारामध्ये पाठीमागची संख्या 16 छेदस्थानी 2 बेआटी 16. आता यांचा गुणाकार कर आणि तू काय कर बावड्या, मला कमेंट कर. तुला काय तर थोडंफार तर काम द्यायलाच पाहिजे. तुला काम दिलं नाही तर माझा काय उपयोग आहे. सगळं मीच माझा घसावर उत्तर तुम्हाला सांगतोय. बरोबर. आपलं घसा बसूस तर सॉरी घसा बसूस तर तुम्हाला काय सांगतोय, अभ्यास कर अभ्यास कर. तुला ऐकू आलं. बघ पुढचा बघ. एका 300 पानांच्या पुस्तकावर क्रमांक टाकण्यासाठी एकूण किती अंक टाईप करावे लागते. 300 पानाचं पुस्तक आहे, तुला काय करायचं, एक काम दिलं, त्याच्यावर तू काय कर, क्रमांक टाक. मग क्रमांक टाकण्यासाठी एकूण अंक किती वापरायचे. आता अंक म्हणजे काय, जर तू 1 अंक टाकला तर तो झाला 1 अंक. तू जर 12 ही संख्या टाकली तर 12 मध्ये 2 आणि 1 असे टोटल 2 अंक आहेत, हे लक्षात ठेव. असे 2 अंक, असे तुला टोटल 300 पानावर अंक घालण्यासाठी किती अंक टाईप करावे लागतील असा प्रश्न आहे. एक गोष्ट नेहमी डोक्यात घालून ठेव, 1 ते 100 पर्यंत टोटल 192 अंक टाईप करावे लागतात. 100 पानाचा विषय मिटला. तर 100 मधून आपलं सॉरी 300 मधून 100 गेलं, राहिलं भावड्या 200 पानं. ही 200 पानं 101 ते 300 पर्यंत टोटल 3 अंकी संख्या आहे. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये आपलं सॉरी प्रत्येक संख्येमध्ये 3 अंक आहेत. म्हणून 200 गुणाकारामध्ये 3 बेत्रिक 6 टोटल 600 अंक. ह्या दोघांची बेरीज केली तर 792 अंक लागतील. पर्याय क्रमांक 3. टोटल किती अंक लागतील, 792 अंक लागतील. हे डोक्यात घालायचं. बरोबर. 200 संख्या अशा आहेत त्या प्रत्येक संख्येमध्ये 3 अंकी संख्या, म्हणून गुणाकारामध्ये 3 600 आणि हे 100 पर्यंत 192 अंक. टोटल किती झालं, 792. बघू बरं. आता काय करा, इथं 250 पानांसाठी किती अंक लागतील तुम्ही कमेंट करा. बघा 20 35 39 14 23 या संख्याचा मसाली काढा. आता पोराला हे गणित दिसलं, पोरग कन्फ्यूज झालं. आता मसाली काढा. आता काढायला तर सांगितलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही याला झटत बसण्यापेक्षा इथे एक संख्या आहे 23, ही मूळ संख्या आहे लक्षात ठेवा. आणि
मसावीचा नियम काय सांगतो? दिलेल्या संख्येतील प्रत्येक संख्येला भाग गेला पाहिजे. जर एकाही संख्येला भाग जात नसेल, याच्यामध्ये एक संख्या अशी आहे 23, तिला भाग जात नाही, म्हणून या सगळ्यांचा मसावी 1 राहील. लक्षात ठेवा, या सगळ्यांचा मसावी किती राहील? 1 राहील. लक्षात ठेवा, किती राहील? 1 राहील. तू काय करतो? 20, 35, 39, 14 घेतो, भाग घालायला बघतो, पण 23 ला भाग जात नाही. याचा अर्थ जागेवर थांब, काहीच करायची गरज नाही, जागेवर थांबायचं. का? 23 ला भाग जात नाही, याचा अर्थ मसावी 1. लसावी विचारलं तर तुला मग या सगळ्यांचं काय करायचं भावड्या? गुणाकार करायचं, हे लक्षात ठेव. बरोबर? म्हणजे प्रश्न साधा सोपा आहे. ज्याला प्रश्न कळला तो डायरेक्ट 23 कडे म्हणणार, याचा मसावी 1च राहील. बरोबर? काही जण अतिशाणी याचा गुणाकार करून पर्यायामध्ये उत्तर गुणाकार पण दिलंय. का? मसावीचा लसावी असं वाचू पण शकतो विद्यार्थी. गडबडीत काय असते? 90 मिनिटांमध्ये सगळं करायचं असतंय, इतका डोक्यावर लोड असतो, मग काय असतं? गडबडीत होऊ शकतंय. बरोबर? बघा बघा 12, 23, 34, 45 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? बरोबर? 12 नंतर 23, 23 नंतर 34, 34 नंतर 45. बरोबर? बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. गाळलेले पद ओळखायचं आहे तुला. एक लक्षात ठेव, 12 आणि 23 मध्ये कितीचा डिफरन्स आहे बावड्या? 11चा. 23 आणि 34 मध्ये 11चा. 34 आणि 45 मध्ये 11चा. पुढे पण डिफरन्स सेमच आला पाहिजे, म्हणून 45 अधिक 11, 5 आणि 1 6, 4 आणि 1 5, 56 जिथं दिसतंय तो तुझं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 काय झालं? तुझं उत्तर झालं. हे लक्षात ठेव. असे अनेक प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेव. फक्त तू साथ सोडू नको, सोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.